काय नेमका हा प्रकार आहे? कारण अशा पद्धतीने मारहाण झाल्यानंतर पालक समोर येत नाहीत, तक्रार देत नाहीत. काय निरीक्षण आपलं आहे? काय झालं? व्हिडिओ संदर्भात संभ्रम आहे, कधीच आहे असं संदर्भात शाळेकडून देखील भूमिका स्पष्ट केली. एक कोल्हापूर जिल्ह्याचे निगडीत तलसंदेचे एक शैक्षणिक संस्थांचा जे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यांच्याबद्दल एकतर क्लिअर करतो की ते व्हिडिओ जे आहे जुना आहे. एप्रिल महिन्याचा तो व्हिडिओ आहे जी आम्हाला प्रिलिमिनरी जी आमची माहिती आहे आणि त्यांच्यामध्ये एक बरेचशी अशी चुकीची पण माहिती पसरत आहे की तो काहीतरी रॅगिंगचा मॅटर आहे. तर तो पण एक क्लिअर करतो की ते वर्ष जे शैक्षणिक वर्ष होता ते संपत आलेला होता एप्रिल महिन्याचा, त्यावेळेसचा तो व्हिडिओ आहे. तर ते कुठेही तो रॅगिंग वगैरेचा तो विषय नाही आहे. दुसरा विषय जे तो व्हिडिओचा पोलीस प्रशासनाने, कोल्हापूर प्रशासनाने, शिक्षण विभागाने योग्य तो दखल घेतलेला आहे. काल डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरने पण इन्क्वायरी केली आणि त्यांची इन्क्वायरीच्या आधारे आम्ही आणखी एक गुन्हा नोंद केलेला आहे. त्यांच्यामध्ये योग्य तो आम्ही तपास करत आहोत आणि जे मुलाचं भांडण होता जे व्हिडिओचे निगडीत आहे त्यांच्या पण आम्ही योग्य तो चौकशी चालू केलेली आहे. कारण ते लहान मुलाच्या दोघे बाजूला जे आहे तो मायनर मुलं आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही जे बोर्डची ओपिनियन घेऊन आणि पुढची कारवाई करत आहोत. खरं तर एप्रिल महिन्यातला प्रकार आहे असं सांगितलं प्राथमिक तपासात. तेव्हा शैक्षणिक संस्थेनं परस्परता प्रकार मिटवण्याचा त्यावेळी प्रयत्न केला म्हणायचे का शैक्षणिक संस्थेवर देखील संबंधित कारवाई केली? ते जे तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आमची कारवाई होणार आहे. तर सगळे पालकाला म्हणजे काल असं निदर्शनामध्ये आला की सगळे पालकाला पण असं आवाहन करतो की कुठेही तुम्ही पण भीतीचे बळी पडू नका. कारण बरेचसे पालकाला असा भीती असतात की आमच्या मुलाची ॲडमिशन वगैरे संस्थान रद्द करणार. तसा पण एक आवाहन करतो काय असं आढळून येत आहे तर ताबडतोब आम्हाला संपर्क करा, आम्ही पुढची कारवाई करणार आहे. आणि जे शैक्षणिक संस्थाचे प्रश्न आहेत त्यांना पण असं आवाहन करतो की तुमचे जे वॉर्डन आहे, टीचर्स आहेत त्यांच्या पण योग्य ते मार्गदर्शन करा. कारण मुलाची काळजी घेणार जबाबदारी आपली आहे. तर त्या योग्यता जे ट्रेनिंग असतील किंवा त्यांना योग्यता मार्गदर्शन आहे ते पण होणं गरजेचं आहे. तर ते पण शैक्षणिक संस्थांना असं आवाहन करतो. आणखी एक महत्त्वाचा विषय की बऱ्याच चेहऱ्यात बनावट आहेत छापल्या होत्या आणि सांगली पोलिसांनी त्या संदर्भातली कारवाई केली आहे. आता आपण या संदर्भात काही कारवाई इनामदार याच्यावरती करणार आहोत कारण कोट्यावधी रुपयांच्या त्या बनावट सापडलेल्या. ते इनामदारचा जे प्रश्न होता तो आज आम्ही सकाळीच त्यांच्या एक डिसमिसल फ्रॉम सर्व्हिसचा ऑर्डर केलेला 311 मध्ये. म्हणजे त्यांची चौकशी न करताना कारण सिरियस मॅटर असल्यामुळे त्यांना डायरेक्ट आम्ही डिसमिसल फ्रॉम द सर्व्हिस केलेला आहे. आमदार शिवाजी पाटील यांच्या संदर्भात त्या संदर्भात चंदगड पोलिसांनी कारवाई केली काय कारवाई केलेली आहे काय किंवा कुणाला जे कन्सर्न पोलीस स्टेशनचा जे गुन्हा होता ठाणेचा त्यांच्यामध्ये जे आरोपी आहे त्यांना आम्ही योग्य तेकडे अटक करून त्यांना पुढची कारवाईसाठी कन्सर्न पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे. आपण काही प्राथमिक चौकशी केली आहे का कोण आहे तो का कशा कसं का तो कॉल केला काय मनोरुग्ण असल्याचं सांगितलं नाही. ते तपास जे कन्सर्न पोलीस स्टेशन आहे तो करणार आहे आणि त्यांची तपासमध्ये आम्हाला कमेंट करणं योग्य होणार. त्यांच्यामध्ये पण पुढची चौकशी करणार आहे. आणि जसं मी आधी आवाहन केलेलं आहे की सगळे पालकाला अशी विनंती आहे, आवाहन आहे की जर असा कोणाकडे व्हिडिओ असतील, कोणाकडे अशी माहिती असतील तर आम्हाला सांगा, आम्ही पुढची कारवाई करत आहोत. त्यासाठीच काल स्वतः म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आहे, डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर आहे, ते स्वतः जाऊन त्याने चौकशी केलेली आहे. काय जे गाईडलाईन्सप्रमाणे ते चालू आहे किंवा कसं. आमच्या पण वर्कशॉप जे आहे पोलिसाकडून पण समुपदेशन आहे मुलाचं ते पण आम्ही करणार आहोत. तर सगळे जे गाईडलाईन्सची तपासणी ते जिल्हा प्रशासनाने चालू केलेली आहे.